हद्दपार केलेले 2 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक. सांगली जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेले 2 रेकॉर्डवरील आरोपी जिल्हा हद्दीत प्रवेश करून गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांना मिरज येथे रंगेहात पकडले. त्यांच्याकडून 2 धारदार लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इजाज उर्फ एजाज अल्फाज शेख वय 29 राहणार उर्दू शाळेजवळ अमननगर मिरज, मलिका जाल उर्फ सोहेल राजू नदाफ वय 26 राहणार कॅनॉल रोड लक्ष्मी मंदिराजवळ मिरज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि हद्दीत फिरणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले होते. या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की जून 2025 पासून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता तडीपार केलेले आरोपी इजाज शेख आणि मलिका जान नदाफ हे मिरज येथील चुनाभट्टी रोडवरील गजानन डेअरीकडे जाणाऱ्या मार्गावर हत्यारांसह फिरत असून ते एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. माहिती मिळताच पथकाने चुनाभट्टी रोड परिसरात सापळा रचून निगराणी सुरू केली. तेथे 2 संशयित तरुण थांबलेले दिसताच पोलिसांनी कोणतीही संधी न देता त्यांना वेढा घालून ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडे सांगली जिल्हा हद्दीत प्रवेश करण्याबाबतचा कोणताही परवाना किंवा सक्षम प्राधिकरणाचा आदेश नव्हता. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आणि पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्यांच्या कमरेला 2 धारदार लोखंडी कोयते मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली व शस्त्रे जप्त केली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.